हो, आज आपण बघूया तिळाचे लाडू. हे मी तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे अर्धा किलो. हे 100 ग्रॅम शेंगदाणे आणि हे 100 ग्रॅम खोबरं घेतलेले आहे आणि छोटे किसून घेतलेलं खोबरं आणि छोटे छोटे तुकडेही करून घेतले. दाताखाली आले की छान लागतात. आता हे मी सगळं भाजून घेते आणि नंतर मी तुम्हाला कसे लाडू करायचे ते दाखवते. हे बघा, हे तीळ आपण भाजून घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतलेले, त्याचं कूट करून घेतलंय. हे जे सुकं खोबरं होतं किसलेलं ते पण भाजून घेतलंय. आणि हे बघा, हे गूळ आपण कापून घेतलंय. जितके आपण तीळ घेतलेत अर्धा किलो तितकंच आपण गूळ घ्यायचं. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. आपण वेलची पावडर टाकतोय 1 चमचा. ही आपण कढई ठेवली आहे गॅसवर, साठी याच्यामध्ये पाणी घालूया. हे बघा, हे आपण अर्धा ग्लास पाणी घेतलंय. त्यात आपण जो गूळ घेतलेला आहे तो आपण घालूया. हा गूळ आपण विरघळून घेऊया. बघा आता आपल्याला पाक नाही करून घ्यायचा आहे, गुळ नुसतं वितळून घ्यायचं आहे. बघा हे आता मंद गॅसवर आपण बारीक गॅसवर करून घेऊया. पाक जास्त झाला ना तर मागे पुढे झालं तर कडक होतं. आम्हाला लाडू मऊ लागतात म्हणून मी नुसतं विरघळून घेते. हा पाक मी गाळून घेते आता, कारण ते कुठे कचरा वगैरे असेल ना म्हणून. आता मी ना हे पाक टाकून झाले ना, अर्धा पाक ठेवलेला आहे मी. आता चांगलं ढवळून घेऊया आपण. हा बघा किती कचरा आहे पाकामध्ये. हा बघा ते सगळे लाडूमध्ये जातील ना म्हणून आपण पाक गाळून घ्यायचा. हे आता मी एकत्र करून घेते आणि थोडे थंड झाले ना का मग आपण लाडू वळायला घेऊया. लाडू वळताना ना गरम लागलं ना तर तूप घ्यायचं हाताला, नाहीतर थोडस पाण्याचा हात घ्यायचा. पण एकदाच घ्यायचा, सारखा नाही पाणी घ्यायचा. आता माझं थोडं थंड करून घेतलं मिश्रण, पण गरम करून वळताना ना पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घ्यायचा. आणि हे बघा ते लाडू छान वळायचे. लाडू वळले नाहीत ना तर असे दाबून दाबून वळायचे. तिळाचे लाडू आपल्याला सोपे वाटतात पण नाही, ते कठीण असे. बघा खूप वेळ त्याला दाबून दाबून बनवावं लागतो. तिळगुळ बनवतोय. म्हणजे तिळगुळ रेडी आहे. अरे वा, आता मी अजून एक बनवतो. ते मला एक अजून एक बनायचं आहे. अजून एक बनवायचं आहे, घे. आणि याचं मेल्टू आहे. आमच्या पिल्लूला आवडतो तिळगुळ बनवायला. इथं मेल्टू आहे गाईस. नाही हुआ है. करो करो अच्छे से. छान बनवतो. बनव बनव. बनव. तो मला मदत करतो, आजीला मदत करतो तो. हाय बसी. ये तो बनी ओहो, नहीं हो रहा है, वो गरम गरम है ना इसलिए. कीप इट डाउन. नहीं। ये देख गाइस, ये देखो मेरा हाथ. बनवला तू? वाव. माझ्या तिळगुळाची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नॅक्स मेनू चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, हे तिळाचे लाडू बघा आपले. मी तुम्हाला दाखवते फोडून. हे बघा किती सॉफ्ट आहेत. तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी. थँक्यू.